नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपण आलेलो आहोत बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावरती. आणि बकासूरला समर्थन करण्यासाठी इथं सगळेजण आपण जमलेलो आहोत. त्याचे काही चाहते देखील आलेले आहेत. वादळ 630 आणि हा सध्याचा गोठा. काल आपण सर्वांनीच व्हिडिओ पाहिलेला असेल. तर ही बकासूरची गाडी सध्याचा देवाचा गोठा आहे. हे सध्याचे लाईव्ह व्हिज्युअल्स आहेत आणि हा निसर्गरम्य इथला सगळा परिसर. हे धावणीला असलेले त्याचे सर्व नंदी. छोटा सरपंच तो वाळ्याबाई, तिकडं पिस्टन, तिकडं पलीकडं लाल्याबाई वगैरे देखील आहे. आणि आता जवळपास 12 वाजलेले आहेत आणि बरेच त्याचे चाहते त्याच्यासाठी इथं जमा झालेले आहेत. बैलगाडा शर्यत अखंड हिंदुस्थानात किंवा जगभरात ज्यानं पोचवली असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी बकासूर, जो देतो लाखो जीवांना हर्ष, त्याच्या वाटे कायमच संघर्ष. आज आपण इथं सगळे जमलेलो आहोत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी बकासूरच्या गोठ्यावर. निमित्तही तसंच आहे. आजवर बकासूरकडं स्वतःसाठी तर काय मागितलं नाही, पण आत्ता जे सध्या उठलेला प्रश्न त्याचं निकाली मिळावं उत्तर, आणि तुझ्या समाधानाप्रमाणे त्याचं ते उत्तर मिळावं आणि हा प्रश्न निकाली निघावा हीच तुझ्या चरणी अपेक्षा. आणि कारण आजवर तुझ्या चरणी जे काय मागितलं आहे ते सगळंच पूर्ण झालेलं आहे. आणि बैलगाडा शर्यत ज्यानं जगभर पोचवली असा नवीन जुन्या सगळ्याच नंदींना सोबत घेऊन बैलगाडा शर्यत क्षेत्राचा इतिहास ज्यानं घडवला रचला असा लाखो कोट्यावधी शर्यत शौकीनांवरती राज्य करणारा हा बकासूर. आपण सर्व इथे गोट्यावरती जमलेलो आहोत आणि अनेक त्याचे चाहते त्याच्या भेटीसाठी इथं आलेले आहेत. दादा, तुम्ही कुठनं आलेला आहात? मी आलेलो रांजणगाव गणपती. ते बकावरती आपल्या अन्याय होत आहे, त्यासाठी म्हणजे सर्व बकासूर फॅमिलींनी जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेलो. आम्ही मुरमोरने बारामती सोमेश्वर. हो. तर त्यांनी काल बाईट टाकली. त्यांनी सांगितलं की जेवढे जण आहेत त्यांनी तुम्ही तिथं उपस्थित राहा आणि त्याला सपोर्ट करा, कारण का कायमच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ते लोकांच्यासाठी मैदानात उतरतो पळतो. आज त्याला गरज आहे तुमच्या सपोर्टची. म्हणून आम्ही खास सगळे कामधंदा सोडून आपलं एकच ध्येय आहे की आपल्या वाघाच्यासाठी आपण मैदानात उतरायचं आहे. आणि सगळीजणं मी बघतोय मोठा प्रतिसाद भेटतोय, आता यायला चालू केलेत. आणि हे असं तसं सहजासहजी आम्ही काही मागे सरणारातलं नाही आहे, कारण का शेवटी काळजाचा विषय आहे, त्यामुळं गप बसणार नाही आहे. बकासूरविषयी म्हणाल तितकं कमी आहे. आज जगभरामध्ये शर्यत ज्यांनी पोचवली त्याला तो बकासूर आहे. आणि तुम्ही आज सगळे त्याच्या समर्थनासाठी इथे आलेला आहात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आजवर तुझ्या पुढं तुझ्यासाठी काय पहिल्यांदाच म्हणजे तुझ्या इथपर्यंत आलेले आहेत. स्वतःसाठी तर काय तुझ्याकडं कधी काय मागितलं नाही, मागायची गरज लागली नाही. पण सध्या जो प्रश्न उपस्थित आहे त्याचं अपेक्षित उत्तर, तुझ्या अपेक्षित उत्तर आणि त्याचं समाधान चर्चेतनं चांगल्या पद्धतीने मिळावं हीच तुझ्याकडं मागणं आहे. कारण जे काही तुझ्याकडं मागितलं आहे ते आजवर सगळंच पूर्ण झालेलं आहे. सर, तुम्ही आज कुठनं आलेला आहात?
मी आज भोसरीवरून आलो पुण्यातूनच. हां. मी कायमच बकासूरला भेटायला येत असतो. हो. काल हे न्यूज कळायला आम्ही नाशिकचं मैदान सोडून बकासूरच्यासाठी इकडं आलो धावत. हां. तर सर्व बकासूर प्रेमींना एकच आवाहन करतो की आपल्या बकासूरला साथ देण्यासाठी जसे तुमच्या मनाची इच्छा तो पूर्ण करण्यासाठी मैदानात जीवाचं रान करतो, हो. तसं आपल्या बकासूरला साथ देण्यासाठी सर्व बकासूर प्रेमींनी आज मिटिंगला हजर राहावे, सहकार्य करावे बकासूरसाठी सगळ्यांना, आणि लवकरात लवकर बकासूरचा प्रॉब्लेम सॉल्व करून कायद्यानुसार तर बकासूर सगळ्या बाजूनी भक्कम आहे, पण कायद्यात भक्कम असल्यामुळं बिल्डर त्याला बाकीच्या बाजूनी त्रास देतोय हे आपल्याला बघवत नाही आहे. पहिली गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या, कायद्यानुसार बकासूर भक्कम असल्यामुळेच बकासूरला स्टे मिळाला आहे, कोर्टात केस चालू असल्यामुळे, आणि हे बिल्डरला माहिती आहे की हा कायद्यानं भक्कम आहे म्हणून तो यांना मुद्दामून त्रास देतोय. तर या त्रासापासून बकासूरला वाचवायला, त्याचा गोठा वाचवायला हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो, लवकरात लवकर सगळ्यांनी मदत करावी आणि इथं गोट्यावर हजर राहावे. तुमचं प्रोफेशन काय सर? माझं प्रोफेशन मी अगोदर बॉश कंपनीमध्ये मॅनेजर होतो. अच्छा. आता मी एक 10 वर्षापूर्वी कंपनी सोडून मी स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. माझ्या मिसेसचा आहे बिझनेस, त्याच्याच मिसेसला मी सहकार्य करतो. अच्छा. आणि मला ह्या आपल्या पट्ट्यामुळंच बकासूरमुळंच आवड निर्माण झाली आणि याची प्रत्येक शर्यत आणि इथं जवळच राहत असल्यामुळे 15 दिवस महिन्याला जशी आठवण येईल तशी येऊन त्याचं दर्शन घेत असतो. धन्यवाद आणि सर. यासाठीच सांगतो की तुम्हाला सगळ्या बकासूर प्रेमींना तो हरल्यानंतर जेवढं आपल्याला वाईट वाटतं त्याच्या कितीतरी पटीने आज वाईट वाटतं की नको त्या पद्धतीने लोक काल ताबा घ्यायचा प्रयत्न करत होते. हे पुढं घडू नये आणि हे कायमचं थांबवावं यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हात जोडून विनंती करतो, सर्वांनी इथं हजर राहावे आणि बकासूरला मदत करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद सर. धन्यवाद. मॅडम तुमचा थोडासा परिचय द्या. मी आहे ना श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग कंपनी आहे माझी, हेवी फॅब्रिकेशनची, तिची मी डायरेक्टर आहे. आणि बकासूरची शर्यत मी बघायचे नेहमी, त्यामुळं बकासूर मला ह्या क्षेत्राची काही ओळख नव्हती. रीळ पाहायचे मी आपल्या रिकामा वेळेत, त्यावेळेस बकासूरच्या रीळ पाहिल्या आणि मला जे वेड लागलं बकासूरचं ते मी बकासूरला मग बघायला इथं आले आणि त्याच्यानंतर मी कायमच येत राहिले. आज इथं येण्याचं खास कारण? बकासूरचं काय आहे, बकासूरच्या घरच्यांनी काल सांगितलं की त्यांच्या ह्याच्यावरती गोठ्यावरती कुणीतरी बिल्डर ताबा घेतो. हां. तर त्यांचे पेपर्स वगैरे मी पाहिले, तर पेपर्स तर त्यांचे सगळे स्टे वगैरे आहे त्यांच्याकडे आणि नियमाप्रमाणे ते बऱ्याच वर्षापासून इथं राहत आहेत. अच्छा. आणि त्यांच्या नावावर आहेत जागा म्हटल्यावरती कोणीच काही करू शकणार नाही आहे. ते काय आहे माहिती आहे का, बिल्डर त्यांना एक ते धमकवण्यासाठी वगैरे अशा गोष्टी करत असेल मॅनेज करून वगैरे, पण असं शक्य नाही आहे. त्याचं पूर्ण बकासूरसाठी आम्ही सगळेजण इथं आहोत. धन्यवाद मॅडम. ओके. मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरवर प्रेम करणारे अनेक चाहते आज त्याच्या भेटीसाठी इथे हळूहळू उपस्थित होण्यास त्यांची सुरुवात झालेली आहे. आणि हे पण सुसगावच्या आसपास राहणारे त्याचे अनेक, आणि हे तर गावातच राहिलं आहे, त्यामुळं सध्या ही सगळी गोट्याची परिस्थिती आपण सगळी पाहू शकतो. तर तुमचा थोडासा परिचय द्या. माझं गाव जेजुरीजवळ पिंपरीहून आहे. हां. माझं नाव चंद्रकांत सेंडकर. मग माझ्या शेतामध्ये आमचं काम चालू होतं, JCBचं काम चालू होतं गावाला. अच्छा. पण तुम्हाला जसं काळ कळलं की नाशिकला बकासूर गट पास केल्यानंतर मी खूप आनंदी होतो. पण जसं बकासूर घरी निघाला, काय त्याचा गोट्याचा प्रॉब्लेम झाला आणि जसं गोट्यावर जमण्यासाठी आपल्याला मामांनी हे आवाहन केलं केलं, आवाहन केलं होतं, त्याला अनुसरून मग आम्ही सकाळी जेजुरीवरून इकडे यायला निघालो, त्यामुळे ते गोठ्यावर आलेलो आहे. आता मी म्हणजे शिवभक्त आहे. अच्छा. आणि बकासूर म्हणजे आपल्याला देवासारखा आहे. तर तो देव आमच्यासाठी देवच आहे. आणि देव बकासूर हा महादेवाचा नंदी आहे. आणि मी शिखर शिंगणावरच्या महादेवाच्या मोठ्या महादेवाचा फार मोठा भक्त आहे. मी दर अमावस्येला शिखर शिंगणावरच्या महादेवाच्या याला जातो. त्यामुळे ती कालची घटना ऐकल्यानंतर मन एवढं हेलावून गेलं की असं वाटलं की देवावर जर एवढं मोठं संकट असेल तर काय अर्थ आहे त्याला. मदत सहकार्य करण्यासाठी, एक त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी इथे आलेलो आहे, देवाच्या भेटीसाठी आलेलो आहे. धन्यवाद सर. तर आपण सर्व बकासूर प्रेमींच्या भावना समजून घेतलेल्याच आहेत आणि आता आपल्या समवेत आहेत
द्वादशम हिंदकेसरी बकासूरचे मालक. मामा, कालचं जे काय प्रकरण झालं त्याविषयी तुमची थोडीशी प्रतिक्रिया सांगा. नाही, काल अचानक आहे ना आम्ही वरती गेटवर आलो ना, त्या गेटवरती आलं की दोघं भाऊ होतं. ते गाडी बघितली, आम्ही गाडी बघितल्यानंतर आतमध्ये आलो. त्यांना विचारलं कुठं चाललं, तर ते म्हणले वरती 204मध्ये चाललो आहे. तर 204मध्ये आमच्या केस ही प्रांत ऑफिसला, सिव्हिल कोर्टात, हायकोर्टात सगळ्या केसी चालू होत्या. आणि त्याला सांगितलं केस चालू असताना तुम्ही असं ताबा वगैरे नाही घेऊ शकत म्हणलं, कारण का आमचं 87 बसून इथं राहतो आहे आम्ही. पहिल्यापासून सगळे वडील हे ते करतात. आणि असं सगळे लेडीज जेंट्स असे सगळे आणले होते. त्यांनी आम्हाला भरपूर हे केलं. दोघं भाऊ असल्यामुळं आम्हाला काय करता नाही आलं तिथं. म्हणजे मग बाईट दिली मोहिलला की बाबा बैल पळू नको, असं झालं. ती बाईट बघून जरा लोकांचं सहकार्य मिळालं आम्हाला. आणि ते लोकांचं सहकार्य मिळाल्यामुळं ती काय पुढं येऊ शकली नाही. आणि त्याच्यानंतर मग भरपूर आपले बकासूर प्रेमी चाहते जमा झाले. त्याच्यानंतर आम्हाला सहकार्य भेटलं. असं केस चालू असताना कोणी असा त्रास नाही द्यावा आम्हाला असं वाटतं. जे काय कोर्टाने निर्णय होतील ते आम्हाला मान्य राहील नंतर. आणि तो असं हे करून दमदाटी करून किंवा असं करून ताबा घेण्याचा प्रयत्न नका करू. आणि आज काय मीटिंग वगैरे तर आज येणार आहे बकासूर प्रेमी आहे ना, भरपूर चाहते मोठी लोक आहे. ते बकासूरला न्याय देण्यासाठी इथं येणार आहे 12-12:30 1 वाजेपर्यंत. ते आल्यानंतर एक मीटिंग आहे. मीटिंगच्या नंतर जे काय कागदपत्र आहे आपलं सगळं ते आपण सगळं दाखवून पुढं काय निर्णय. असं बिल्डर लोकांनी नाही करावं, एखाद्या गरिबाला त्रास द्यावा. आणि जे काय ते कोर्टाने निर्णय होईल ना, निर्णय झाल्यानंतर मग ते आपल्याला मान्य राहील. ते तेव्हा करून आपण काय करायचं आहे. मग बकासूर प्रेमींना तुम्ही आवाहन केलं होतं की भरपूर चाहते जमा झालेले आत्तापर्यंत. आणि अजून येतात, मग अजून यायचे फोन येतात की आम्ही आलेलो आहे अर्ध्या रस्त्यात, हे असं म्हणजे भरपूर यायचे राहिलेली. ते जवळजवळ 1 वाजेपर्यंत इथं जमतील. अर्धा 1 तासात म्हणले आम्ही पोचतो इथं. त्यानंतर ना परत का म्हणजे काही कारवाई नाही ना झाली वाटेवर? नाही, अजून नाही आलेली, पण भीती आहे रातचं. ते आम्हाला काल दम देऊन गेल्यात की आम्ही कधी रातचं रोजचं येऊ आणि काही करू. इथं आपली जनावरं आहे, बैल आहे, देव, परत म्हशी आहे, यांना जीवाला धोका आहे. आई वडील एकटा असतात, त्यांचं वय झालं आहे, त्यांना पण काय झालं तर कोण जबाबदारी घेणार? त्यांची पण जबाबदारी. 4 महिन्यापूर्वी चुलत्यांचं हत्या झालेली आहे, त्याचा पण अजून काही तपास नाही आहे. माझं वडिलांना झालं तर त्याची कोण जबाबदारी घेणार? हे असं हे करावं नाही ना, धमदाटी असं अतिक्रम नाही करावं ना. मामा, तुम्ही बकासूर फॅन्सला आवाहन केलं होतं आणि अनेक जण आज इथं आलेले आहेत आणि सगळं बकासूरवर असलेलं त्यांचं सगळं हे प्रेम आपण कायमच पाहत असतो. तर कालच्या घटनेविषयी थोडंसं सांगा. कालची घटना ही अत्यंत वाईट आहे. आता कसं आहे, आम्ही नसतो घरी, आमचा बैल सारखा पाळायला जातो. ते लोक असे अचानक कोणी येतात. उद्या काही कमी जास्त झालं तर आम्हाला कोण आम्हाला याची देणार? त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो तुमच्यामार्फत की सगळे राजकीय नेते लोकांनी जरा याच्यात लक्ष घालावं, सपोर्ट करावं, लक्ष घालावं. सगळे राजकीय नेते जे मेन अधिकारी पुढारी त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करून योग्य न्याय द्यावा, सहकार्य करावं. कायदेशीर आम्हाला मान्य. आमच्या तिन्ही केस चालू आहे. आम्ही त्याला पोलीस प्रशासनाला दाखवलं काल. ते पोलीस प्रशासन म्हणलं चालेल, पण ती त्यांची लोक ऐकतच नव्हती त्यांचं. पण मागून बकासूर प्रेमी आल्यावर जरा पब्लिक दिसल्यामुळे त्यांनी त्यांचे बाहेर काढले. रात्री 11 वाजेपर्यंत रोडला होते. रातच्या 11 नंतर कुठे गेले ते काय माहीत नाही आम्हाला. अच्छा, धन्यवाद. नमस्कार, तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी कैलास बाळू कोळपे, माझं गाव सालपे, तालुका पलटण, जिल्हा सातारा. मी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा कार्यकर्ता आहे. अच्छा. रात्री मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला महाराष्ट्राची शान आणि बैलगाडा क्षेत्रातील एक झुंजारू दैवी अवतार बकासूर यांच्या गोट्यावरती बिल्डर ताबा घ्यायला बघतात, ती बातमी बघितल्यानंतर आम्ही इथं गोट्यावरती भेट द्यायला आलो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मुघलांनीसुद्धा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि मुघलांचा नायनाट करून सोडला.
याच महाराष्ट्राच्या भूमीवरती, या भारताच्या भूमीवरती इंग्रजांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला. त्या इंग्रजांना पळून लावण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीवरती, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरती अनेक क्रांतिकारक तयार झाले. मी या बिल्डरांनासुद्धा सांगतो, बकासूर हा या महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा एक अभिमान आहे, स्वाभिमान आहे. बैलगाडी क्षेत्रातील लोकांचा एक चाहता वर्ग बकासूरचा आहे. त्यामुळं मी या बिल्डरांना सांगतो, इथल्या लोकांना जर त्रास दिला, या इथल्या लोकांना, इथल्या क्षेत्रातील जे बकासूरचे मालक आहेत, त्यांचे सगळे वर्ग आहे, इथल्या लोकांना जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील प्रत्येक बकासूर फॅन्स ताकदीनं इथे येतोय आणि अजून मोठ्या प्रमाणात उभा राहिला. आणि या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला जागेचा काय तुमच्याकडे पुरावे असतील, तुमच्याकडे काय डॉक्युमेंट असतील, त्या पद्धतीनं तुम्ही कायद्याचं राज्य आहे. कोर्टात जावा, कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही कायदेशीर लढाई लढा. परंतु ताकदीच्या आणि मनगटाच्या जोरावरती जर इथल्या लोकांना त्रास द्यायला तुम्ही जर आला, रात्री तुम्ही लेडीज घेऊन येता, इथल्या लोकांना तुम्ही धमकावायचा प्रयत्न करताय, हे कायद्याचं राज्य आहे. आणि आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय बकासूर फॅन राहणार नाही, एवढं मी यावेळी संबोधन करतो. धन्यवाद.